आजी मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय, पण आत्ता तरी तुम्हाला बोलायलाच हवं. आजी, जयंत जानूला घेऊन मंदिरात गेलाय. तो काही करून तिचं मन जिंकायचा प्रयत्न करतोय. आणि जर जयंतने जानूला पुन्हा आयुष्यात मिळवलं तर आपलं काय, जानूचं पण काही खरं नाही. क्षणोक्षणी त्याचा थ्रेट वाढतोय आजी. जानूचा जीव धोक्यात आहे आजी. आजी, मंदिरात जानूला काही झालं, तिला काही त्रास झाला तर तो त्रास जयंतमुळेच झालाय हे घरच्यांना कळायला हवं. त्यामुळे तुम्हाला बोलायलाच हवं. आजी प्लीज काहीतरी बोला ना. उठा आजी. आजी बोला. आपण पुढील विधी करून घेऊया. हो. हात जोडायचे, गणपतीला स्मरण करायचं. हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं गतं ब्रह्मासि. संतोष, हीच योग्य वेळ आहे. सगळ्यांचं लक्ष लग्नात आहे, तोपर्यंत सटक आणि जयंतला गाठ. हे दादा, हा? आता कुठे निघालायस? ते माझं ऑफिसचं काही वस्तू द्यायच्या आहेत. ऑफिसची माणसं आली आहेत, त्यांना नेऊन देतो. अरे पण विधी सुरू आहेत ना बाहेर. मग काय झालं? अरे ज्यांचं लग्न आहे ते आहेत ना विधीला. माझी काय गरज तिथे? मी झालं माझं काम करून आलो. अरे पण मोठा भाऊ आहेस तू, तू असणं गरजेचं आहे. बाबा, नोकरीत असंच असतं. तुला कळेल आता हळूहळू. कळलंय मला. नोकरी शोधतोयस ना? गेला बिझनेसचं खूळ गेला. मी सांगत होतो तेव्हा नाही केलीस नोकरी, आत्ता शोधतोयस. थांब जरा, मला कळलंय तुझ्याविषयी. बोलायचंय तुझ्याशी सविस्तर. आलोच जरा. थांब, आलोच. काय गो आजी, तू त्या माणसानं सांगितलेस ना की हल्ला अजिबात करायचा नाहीये म्हणून? हो आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जसं तुम्ही मला म्हणालात ना की प्लॅन कॅन्सल कर, मी लगेच फोन केला त्यांना आणि सांगितलं की प्लॅन कॅन्सल करायचा म्हणून. गुरुजी, हा, गाडी पाटलांनी हे मंगळसूत्र दिलंय देवीच्या पायाशी ठेवायला. ह्याला देवीचं कुंकू पण लावाय. हो, ठेवा इथे. हो. तुम्ही बसा थोडा वेळ, मी बोलवतो तुम्हाला. हा? बोला आजी प्लीज बोला. हा, बोला. एक्झॅक्टली जयंत म्हणायचंय ना तुम्हाला? काय झालं? काय जयंत बद्दल काय बोलायचंय? बोला. आजी मी तुम्हाला उठवून बसू का आजी? म्हणजे तुम्हाला नीट बोलता येईल. मी तुम्हाला उठवून बसवतो आजी. एक मिनिट शांत व्हा. मी तुम्हाला उठवून बसवतो.
समोर बघा. परत अननोन नंबर. हॅलो. हॅलो मिस्टर जयंत कानिटकर. डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. त्या दिवशी आमराईत जे घडलं ना ते मी पाहिलंय. त्यामुळे लवकरात लवकर मंदिराच्या मागच्या बाजूला ये, नाहीतर ललिता देशमुखचा खून तू केलायस हे अख्ख्या सासवडला कळेल. कळलं? बस झालं हे गेम्स. हा जो कोणी आहे त्याचा शोध आज लागायलाच हवा. निशान्वी, मी 5 मिनिटात आलो. वियर्ड आहे हा माणूस. देवीच्या पायाला मंगळसूत्र लावून येईपर्यंत आपण लग्नाच्या पुढच्या विधी आटपून घेऊ. गुरुजी ऐका ना, माझी एक इच्छा आहे. हा बोला ना. म्हणजे भावनासारखी इतकी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली हे खरंच माझं नशीब आहे. तर माझी इच्छा ही आहे की भावनासोबत काका काकूंची सुद्धा जबाबदारी मी घ्यावी. गुरुजी, त्यासाठी कुठला विधी आहे का तुमच्याकडे? सिद्धू, अरे काय बोलतोय? तू हे बघ, अरे हे असं करायची गरज नाही आहे. अरे हो ना. काका काकू प्लीज, माझी इच्छा आहे असं समजा. तुमच्या सगळ्यांची इच्छा होती म्हणून आपण विधिवत लग्न करतोच आहे ना. माझ्यासाठी फक्त ही एक गोष्ट करा ना प्लीज. सिद्धू, मला हे पटतंय तुझं. खूपच छान विचार आहेत तुझे, खरंच. हा सिद्धू पण ना इतकं उकडतंय इथं, एसी नाही आणि या त्याला अजून काहीतरी टाइमपास सुचतोय. कधी संपणार हे लग्न?